नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, MPSC कंबाईंड पूर्व परीक्षा 2024 जी की PSI, STI, ASO या पदांसाठी झालेली होती 2 फेब्रुवारी 2025 रोजी. त्याचा अंदाजित कट ऑफ काय असू शकतो या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला जे काही मागील वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी कट ऑफ लागून गेलेले आहे त्या संदर्भात आपण अगोदर माहिती घेऊया. त्यावरून आपल्याला याचा एक अंदाज येऊन जाईल की कट ऑफ हा कशाच्या दरम्यान असतो. तर सर्वात पहिले आपण पाहूया PSI, कारण की PSIच्या जागा शक्यतोवर जास्त असतात आणि त्याचा कट ऑफ हा कमी जात असतो. पण या वेळेस जर आपण पाहिलं तर इतक्या काही जागा जास्त नाही आहेत. जेवढी काही जाहिरात आलेली आहे तेवढ्या तर एकेकाळी PSIच्या जागा असायच्या. आता मात्र जागा ह्या खूप कमी झालेल्या आहेत आणि परीक्षा देणारे विद्यार्थी यांची संख्या वाढलेली आहे. तर PSIचा आपण या अगोदर लागलेला कट ऑफ पाहूया. तर या ठिकाणी आपण डाटा घेतोय 2018 पासूनचा. 2018चा जर आपण विचार केला तर 2018 मध्ये PSIचा कट ऑफ हा लागलेला होता 44 वर. 100 पैकी किती? 44 मार्कांवर PSIचा पूर्व परीक्षेचा कट ऑफ होता. 2019 ला सुद्धा परिस्थिती हीच होती. 44 वरच 2019 मध्ये देखील कट ऑफ हा PSIचा लागलेला होता. त्यानंतर आपण पाहिलं 2020, तर 2020 मध्ये PSIचा कट ऑफ जो आहे तो वाढलेला होता. तो गेलता 43.75 वर. म्हणजे 18-19 मध्ये कट ऑफ होता 40 वर, पण 2020 मध्ये कट ऑफ जो आहे तो 43.75 गेलेला होता. त्यानंतर पहा मित्रांनो, 2021 चा जर आपण विचार केला तर 2021 मध्ये कट ऑफ जो आहे तो 48 इतका गेला होता. म्हणजे 48.25 इथपर्यंत PSIचा कट ऑफ गेलेला होता. तर हे कोणत्या कॅटेगरीबद्दल बोलतोय आपण? जनरल कॅटेगरीबद्दल विचार करत आहोत. ज्या काही इतर कॅटेगरी आहेत किंवा जे काही समांतर आरक्षण आहे, महिला झालं, अनाथ झालं, त्याबद्दल आपण बोलत नाही आहोत. इथे फक्त सर्वसाधारण जनरल कॅटेगरीबाबत आपण चर्चा करत आहोत. त्याच्यावरून तुम्ही इतर कॅटेगरीचा सुद्धा अंदाज लावू शकता. तर इथे पहा, PSIचा आपण कट ऑफ पाहतोय. 2018 पासूनचा पहिला, 2018ला 44, 2019ला सुद्धा 44, 2020 मध्ये 43.75, 2021 मध्ये 48.25, 100 पैकी कट ऑफ लागलेला होता आणि 2022 मध्ये कट ऑफ गेलेला होता 52.25 वर. 52.25 वर गेलेला होता कट ऑफ 2022 मध्ये. आणि आता जर मागच्या वर्षीचा आपण विचार केला 2023चा, तर कट ऑफ हा लागलेला होता 49.50 इतक्या मार्कांवर. हा होता जनरलचा कट ऑफ. तर पहा मित्रांनो, जे काही PSIचे कट ऑफ लागलेले आहे आतापर्यंत 2018 पासून ते 2023 पर्यंतचे आपण या ठिकाणी पाहिले. 2018 मध्ये 44, 19 मध्ये 44, 20 मध्ये 43, 21 मध्ये 48.25, 22 मध्ये सुद्धा 52.25 आणि 23 मध्ये लागलेला होता 49.50. आता या ठिकाणी 2024 मध्ये काय असू शकतो तो सुद्धा आपण पाहूया. पण त्या पहिले एकदा आपण STIचे काय काय कट ऑफ लागलेले होते त्याची माहिती घेऊया आणि नंतर सोबतच PSI, STI, ASO या तिघांची देखील या वर्षीचा कट ऑफ काय असू शकतो त्याची देखील माहिती घेऊ. पण STI पहा, 2018 पासून जर आपण STI पाहिलं तर 2018 मध्ये STIचा कट ऑफ होता तो म्हणजे 52 मार्कांवर. त्यानंतर 2019 मध्ये तो गेलेला आहे 56 वर. 2020 मध्ये जर आपण पाहिलं तर तो गेला होता म्हणजे कमी झाला होता 53.75 इतका कमी झालेला होता 2020 मध्ये. आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये सुद्धा कमी झालेला आहे. तो म्हणजे 46.50 वर लागलेला होता. आणि नंतर 2022चं जर आपण पाहिलं तर सर्वात हायेस्ट कट ऑफ 2022चा 18 ते 23च्या दरम्यान तो म्हणजे 61 वर कट ऑफ लागलेला होता 2022चा STIचा. आणि त्यानंतर जर मागच्या वर्षीचा विचार केला 2023चा, तर STIचा कट ऑफ होता 54.25 वर. 54.25 हा STIचा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे 2023चा. त्यानंतर ASOचा जर आपण विचार केला तर ASO आपल्याला 2018 मध्ये पाहिलं तर 50 मार्क, 2019 मध्ये जर पाहिलं तर 57 वर लागलेला होता, 2020 मध्ये पाहिलं तर 54 वर लागलेला होता आणि 2021 मध्ये जर पाहिलं तर 53 म्हणजे कमी झालेला आहे. 2022 मध्ये जर आपण पाहिलं तर 62.75 इतका कट ऑफ होता 2022 मध्ये ASOचा. आणि मागच्या वर्षी जर पाहिलं 2023 मध्ये तर ASOचा कट ऑफ लागलेला होता तो म्हणजे 54.25 इतक्या मार्कांवर. हा लास्ट इयरचा कट ऑफ आहे 2023चा ASOचा 54.25. म्हणजे 2023चा जर आपण PSI पाहिला तर 49.50, 2023चा जर आपण STI पाहिला तर 54.25 आणि 2023चा जर आपण ASO पाहिला तर तो सुद्धा 54.25 इतक्या मार्कांवर लागलेला आहे. आता यानंतर पाहूया आपण एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा काय असू शकतो. हा फक्त वैयक्तिक अंदाज आहे. असाच कट ऑफ लागेल असं नाही. कारण की कट ऑफ हे कोणीही सांगू शकत नाही. जेव्हा आयोग जो आहे तो फायनल रिझल्ट डिक्लेअर करेल
त्यावेळेसच आपल्याला अंतिम कट ऑफ काय असतील ते समजतील. आणि आयोग काय करू शकतं हे तर आपण गट कच्या मागच्या वर्षीच्या पूर्वपरीक्षेमध्ये पाहिलं होतं, की जागा जास्त होत्या तरी देखील एवढा कमी कट ऑफ लागेल असं कोणालाही अपेक्षित नव्हतं. 19 मार्कांवरच या ठिकाणी आयोगाने कट ऑफ हा लावलेला होता. पण आता मात्र जागा कमी आहेत, तर नक्कीच कट ऑफमध्ये जास्त 40 ते 50 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आता हे जागेवर, पेपरच्या काठिण्य पातळीवर आणि मागे जे काही कट ऑफ लागलेले आहेत त्यांच्यावर आधारित आपण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुमचं काय मत आहे तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. तुम्हाला किती मार्क्स आहेत ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा आणि काय वाटतं कितीवर कट ऑफ लागू शकतो. तर हा पाहत